स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 15 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन शहरांदरम्यान धावते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे, 2 मुंबई गोंदिया, 3 कोल्हापूर मुंबई, 4 गोंदिया कोल्हापूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया कोल्हापूर। महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदिया कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान धावते। प्रश्न क्रमांक 2, पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये कोणत्या शासकाचा विजय झाला? ऑप्शन क्रमांक 1 बाबर, 2 इब्राहिम लोदी, 3 हेमू, 4 राणा सांगा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबर। पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये बाबर या शासकाचा विजय झाला। प्रश्न क्रमांक 3, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पार्श्वनाथ, 1 पशुनाथ, 2 पार्श्वनाथ, 3 वर्धमान महावीर, 4 ऋषभदेव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर्धमान महावीर। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर हे वर्धमान महावीर होते। प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात उंच धबधबापैकी एक असलेला दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 कावेरी, 2 मांडवी, 3 गोदावरी, 4 शरावती। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मांडवी। भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला दूधसागर धबधबा हा मांडवी या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 5, करपा हा रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर पडतो? प्रश्न क्रमांक 6, पुणे ते कोल्हापूर या महामार्गादरम्यान कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 दिवा घाट, 2 बोरघाट, 3 वरंधा घाट, 4 खंबाटकीय घाट। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खंबाटकीय घाट। पुणे ते कोल्हापूर या महामार्गादरम्यान खंबाटकीय घाट लागतो। प्रश्न क्रमांक 7, भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 30, 2 35, 3 25, 4 21। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 35। भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी वयोमर्यादा ही 35 वर्ष आहे। स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते? ऑप्शन क्रमांक 1 पहिली गोलमेज परिषद, 2 दुसरी गोलमेज परिषद, 3 तिसरी गोलमेज परिषद, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरी गोलमेज परिषद। महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 10, 1929 मध्ये लाहोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 रासबिहारी घोष, 3 दादाभाई नौरोजी, 4 पंडित जवाहरलाल नेहरू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू। 1929 मध्ये लाहोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। प्रश्न क्रमांक 11, दुनियादारी हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 शंकर पाटील, 2 सुहास शिरवळकर, 3 भालचंद्र नेमाडे, 4 रणजित देसाई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुहास शिरवळकर। दुनियादारी हे प्रसिद्ध पुस्तक सुहास शिरवळकर यांचे आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 रशिया, 2 दक्षिण आफ्रिका, 3 अमेरिका, 4 कॅनडा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका। भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे अमेरिका या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत। प्रश्न क्रमांक 13, अहमदाबाद हे शहर
कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा, 2 तापी, 3 लुनी, 4 साबरमती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 साबरमती. अहमदाबाद हे शहर साबरमती या नदीच्या काठी वसलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14 केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक, 2 गोपालगणेश आगरकर, 3 प्रफुल्ल पटेल, 4 गोपालकृष्ण गोखले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक. केसरी या वृत्तपत्राचे संस्थापक लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 15 पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 बासुरी, 2 तबला, 3 संतूर वादक, 4 सरणे वादक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संतूर वादक. पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक या वाद्याशी संबंधित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.